सर्वांना नमस्ते. मराठी लोकांना स्वामी समर्थ, हिंदी लोकांना पण स्वामी समर्थ. मित्रांनो बघा, आजच्या वेबिनारमध्ये आजचा ॲडव्हान्स दुसरा दिवस. काल आपण ॲडव्हान्समध्ये पहिला दिवस पाहिला. आज ॲडव्हान्समध्ये दुसरा दिवस आहे. बऱ्याच लोकांनी बॅक टेस्टिंग पण करत असेल किंवा तुम्ही होमवर्क जर केला, तरच तुम्ही हळूहळू एक एक सक्सेसफुल ट्रेडरकडे जाणार. बरेच लोक होमवर्क करत नाहीत, पण जे होमवर्क करतात ते सक्सेसफुल ट्रेडर बनू शकतात. आता काल बघा आपण काय शिकलो बेसिकमध्ये. ॲडव्हान्स कालचा रिव्हिजन करू 5 मिनिट आणि आपलं पुढचा जो पार्ट आहे तो चालू करूया. कालच्या बेसिकमध्ये बघा, कॅन्डल तुम्हाला माहिती आहे. प्रत्येक ग्रीन कॅन्डल की काय होते, खाली ओपन होते आणि वरती क्लोज होते. हे भरपूर खूप छान सायन्स आहे. बरेच लोक, नवीन लोकांना काय होतं, सायन्स समजलं नाही तर ते लक्षात राहत नाही. तर प्रत्येक कॅन्डल बायर आणि सेलर या दोघांची लढाई होऊन जे स्ट्रॉंग बनतील तीच कॅन्डल तुम्हाला बनत असते, लक्षात घ्या. मार्केटमध्ये दोन्ही ट्रेडर असतात, एक लोकल ट्रेडर आणि प्रोफेशनल ट्रेडर किंवा मोठे बिग प्लेयर. त्याला आपण काय म्हणतो, बिग प्लेयर. ज्या बँक एंट्री होतात किंवा मोठे मोठे हेज फंड असतात, ते लोक मोठा पैसा लावत असतात. तर ग्रीन कॅन्डल कुठे ओपन होते, जे बायला जाणारी कॅन्डल कुठे ओपन होते, खाली ओपन होते आणि वरती क्लोज होते. ज्या लोकांना बघा H1 4 आवर्स किंवा वन डे, ज्या कॅन्डलचा वन डे कॅन्डलचा ओपन, हाय आणि लो आणि क्लोज हे जर समजलं तर तुम्हाला अजून ट्रेडिंगमध्ये खूप सोपं जातं. हे एक सायन्स आहे. हे काय एक सायन्स आहे. हे जर समजलं तर तुम्हाला अजून खूप सोपं जातं. आणि जी रेड कॅन्डल आहे, सेलची कॅन्डल आहे, ती प्रत्येक वेळेला बघा, जी क्लोज होणारी कॅन्डल बघा, ओपन खाली होते आणि ओपन वरती होते रेड कॅन्डल, आणि क्लोज खाली होते. समजून घ्या. तर ह्याला आपण काय म्हणतो, वीक म्हणतो. जे ब्लॅक लाईन आहे त्याला वीक म्हणतो. सगळ्यांनी काल बघितले, रिअल बॉडी ह्याला म्हणतो. त्यानंतर आपण पुढे गेलो होतो. स्क्रीन दिसते का बघा सर्वांना? नाहीतर काय व्हायचं, मी शिकवत राहायचो आणि तुम्हाला स्क्रीन दिसायची नाही, परत तुम्ही म्हणसाल की सर स्क्रीन दिसत नाही. चला पुढे जाऊया. त्यानंतर आपण कालचा पार्ट बघितला होता. मार्केट 3 फेजमध्ये काम करतं. कुठलंही असू द्या, तुमचं एक क्रिप्टो असू द्या, इंडियन शेअर मार्केट असू द्या, टेक्निकल सेम असतं सगळीकडे. टेक्निकल काय असतं, सेम असतं. कारण का तिथे पण बायर सेलर असतात, रिटेल आणि प्रोफेशनल ट्रेडर असतात, किंवा जे बिग प्लेयर असतात ते असतात, आणि रिटेल ट्रेडर. त्या दोघांमुळे मार्केट वरती खाली होत असतं. त्यामुळे हे 3 फेजमध्ये मार्केट काम करतं. तुम्हाला समजलं पाहिजे, अपट्रेंड चालू आहे. 5 मिनिटामध्ये तुम्हाला अपट्रेंड आहे, 15 मिनिटामध्ये तुम्हाला साईडवेज दिसेल, कधी कधी 1 तासामध्ये तुम्हाला अपट्रेंड दिसेल. म्हणजे तुम्ही काय करणार आहे, 5 मिनिटात काम करताय का, 15 मिनिटात करताय का, 1 तासामध्ये करताय. तुम्हाला बघा, 4 प्रकारचे ट्रेडिंग टाईप आहेत. पहिलं स्कॅल्पिंग आहे, दुसरं इंट्राडे आहे, तिसरं स्विंग ट्रेड आहे, आणि चौथा आहे पोझिशनल. तुम्हाला जर स्विंग ट्रेड एकदा समजले तर मार्केटचा गाभा तुम्हाला पूर्ण समजतो. जो व्यक्ती स्विंग ट्रेडर आहे तो चांगले पैसे कमवतो. स्कॅल्पिंगवाला पण कमवतो, पण तुम्हाला एक ट्रेंड समजतो. तर तुम्हाला मार्केट अप ट्रेंड समजलं पाहिजे, डाऊन ट्रेंड समजलं पाहिजे, आणि साईडवेज. हे 3 फेजमध्ये मार्केट बेसिकली काम करतं. ओके. त्यानंतर बघा, मार्केट वरती जात असताना कशा पद्धतीने जातं. प्रत्येक गोष्टीचं एक सायन्स आहे. वरती जात असताना असंच का होतं, तुम्हाला मी काल याचं डीपली सांगितले. मार्केट काय करतं, स्विंग हाय स्विंग लो, स्विंग हाय स्विंग लो, असं करत खाली वर, खाली थोडं येतं वर जातं, खाली थोडं येतं वर जातं, असं करत वरती जातं. परत खाली येताना, खाली पडत असताना मार्केट बघा, सेल डाऊन ट्रेंड होत असताना बघा, मार्केट लोअर लो म्हणजे स्विंग लो, स्विंग हाय स्विंग लो असं करत मार्केट येतं. तुम्ही प्रत्येक गोष्ट ऑब्झर्व करा. जो माणूस जास्त चार्टवर ऑब्झर्व करेल त्याला लवकर मार्केट समजेल. ओके. त्यानंतर साईडवेजमध्ये काय, मार्केट इक्वल आहे म्हणजे पाठीमागचा जो लो आहे त्याच्या खाली मार्केट जात नाही, तिथूनच वरती येतं, ट्रॅप करतं खाली, लोकांचे एसएल उडवतं आणि परत वरती येतं. थोडं वरती पण सेफ, पाठीमागचा हायला ब्रेक नाही करत, वरच्या लोकांना ट्रॅप करतं, परत खाली येतं. तर हे साईडवेज, ह्याला आपण रेंज मार्केट म्हणतो किंवा चॉपी मार्केट म्हणतो, वेगवेगळे शब्द आहेत. त्यानंतर बघा, त्यानंतर मागचा पार्ट आपण थोडं रिव्हिजन करतोय. तर मार्केट वरती जात असताना तुम्हाला आत्ता सांगितले. त्यानंतर सपोर्ट रेजिस्टन्स हे मार्केटचा गाभा आहे. डिमांड सप्लाय हे पण मार्केटचा गाभा आहे. तर तुम्हाला समजलं पाहिजे, सपोर्ट कुठं तयार होतोय, रेजिस्टन्स कुठं तयार होतोय, सप्लाय झोन कुठं तयार व्हायला लागलाय, डिमांड झोन कुठं तयार व्हायला लागलाय, हे तुम्हाला बॅक टेस्टिंग करून चार्टवर सारखं सारखं बघून मोबाईलवर तुम्हाला बघायचं, तुम्हाला जसा वेळ भेटेल. बघा, आवड असेल तर सवड मिळते. जर आपली लाईफमध्ये जर प्रगती करायची असेल, आपल्या फॅमिलीला चांगलं रिच बनवायचं असेल, तर हा एकमेव मार्ग आहे.
मार्केटमधला बघा, मार्केटमध्ये तीन प्रकारचे लोक काम करतात. एक जॉब करून पैसा कमवणारे लोक आहेत, दुसरा बिझनेसमध्ये पैसे लावून कमवणार आहेत, आणि तिसरं म्हणजे हे शेअर मार्केट. शेअर मार्केट किंवा हे आपलं फॉरेक्स. तर फॉरेक्समध्ये नॉलेजवर, स्किलवर पैसे आहेत. तुमच्याकडे किती पण फंड कमी असू द्या, जास्त पैशाची गरज नाही, पण तुमच्याकडे एकदा स्किल डेव्हलप झाली तर तुम्ही छोट्या अमाऊंटमधून मोठी अमाऊंट बनवू शकता, स्वतःची लाईफस्टाईल बनवू शकता. अशा गोष्टी आहेत. तर तुम्हाला रेजिस्टन्स बघा, जिथं मार्केट बायर ऍक्टिव्ह आहे तिथं सपोर्ट तयार होतो. लगेच बघा, मार्केट थोडं 50% खाली आलं, 30% खाली आलं, तर लोकांना माहिती आहे इथं 10 रुपयेचा प्राइस होती, 100 रुपये गेली. तर जे प्रोफेशनल लोक आहेत इथं डायरेक्ट वरती महाग झाल्यानंतर घेत नाहीत. तर थोडं खाली 50% 50% डिस्काउंटला आलं तर ते बाय करतात, तिथं ऍक्टिव्ह असतात. आणि सेलर रेजिस्टन्स कुठं तयार होतो? जिथं मार्केट सेलर लोक ऍक्टिव्ह आहे तिथं रेजिस्टन्स तयार होतो. ही डेफिनेशनच आहे की जिथं सेलर लोक ऍक्टिव्ह आहे तिथं रेजिस्टन्स तयार होतो, जिथं सपोर्ट बायर लोक ऍक्टिव्ह आहे तिथं सपोर्ट तयार होतो. आणि सप्लाय झोन, डिमांड झोन, जिथं डिमांड तयार होते सप्लाय संपतो, पण डिमांड तयार होते, तिथं मार्केट डिमांड तयार म्हणजे डिमांड झोन तयार होतो. आणि जिथं डिमांड संपते तिथं सप्लाय चालू होतो. म्हणजे म्हणजे घेणारे लोक कमी झाले की विकणारे लोक खूप येतात, तिथं विकणारे खूप म्हणजे तिथं सप्लाय झोन तयार होतो. आणि विकणारे कमी झाले की डिमांड तयार होतो. ओके, कारण की घेणारे जास्त होतात त्यामुळे डिमांड तयार होते. एखाद्या वस्तूची किंमत मॅन्युफॅक्चरिंग कमी झाली तर घेणारे लोक जास्त होतात, पण मॅन्युफॅक्चरिंग कमी आहे मग त्याला डिमांड वाढते. आणि ऑलरेडी मॅन्युफॅक्चरिंग खूप आहे आणि घेणारे कमी आहेत, मग तिथं काय होतं? सप्लाय तयार होतो, कमी पैशामध्ये विकणे. तर हे डिमांड सप्लाय समजून घ्या. हे रिव्हिजन झालं. तुम्हाला पण चार्टवर जाऊन सपोर्ट कुठं तयार होतो तिथं ड्रॉ करायचं आहे. काल तुम्हाला सांगितलं मी, ॲटोमॅटिक तुम्हाला नवीन लोकांना जर सपोर्ट तुम्हाला ड्रॉ करता येत नाही तर तुम्हाला एक इंडिकेटर पण सांगितलंय. त्या इंडिकेटरच्या आधारे तुम्ही सपोर्ट रजिस्टन्स ड्रॉ करून मार्केटला अॅनालाइज करायचा, जोपर्यंत तुमचा एस-एम-सी जो ॲडव्हान्स पार्ट होत नाही. कमीत कमी 5 ते 6 दिवस तुम्हाला ॲडव्हान्स पार्ट चालू होईल. काही लोक हे महिनाभर शिकवतात, पण आपली शिकवण्याची पद्धत वेगळी आहे. आपण सोप्या पद्धतीमध्ये लोकांना समजेल अशा भाषेमध्ये शिकवल्यामुळे लगेच समजतं. पण त्याच्यावर तुम्ही रिव्हिजन पण करू शकता. ओके, तर पुढे जाऊया बघा. आजच्या पार्टमध्ये आपण काय शिकणार आहे बघा. आजच्या पार्टमध्ये एस-एम-सी आणि आय-टी-सी मार्केट ट्रेंड आयडेंटिफाय. मार्केट ट्रेंड म्हणजे काय? मार्केटचा ट्रेंड काय आहे? बँक एंट्री जी आहे, बँक जी इंटरनॅशनल बँक ट्रेडिंग कशी करते, ते ती कशी ओळखते, त्याचा ट्रेंड कसा असतो, हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, सपोर्ट रेजिस्टन्सला ते पण मार्केट काम करतं, पण त्याच्यापेक्षा ही ॲडव्हान्स आहे. त्याच्यापेक्षा काय, ही ॲडव्हान्स आहे. आणि कॅन्डल स्टिकमध्ये बरेच लोक बघा, सिंगल कॅन्डल, डबल कॅन्डल, ट्रिपल कॅन्डल, चार्ट पॅटर्न, ह्यात अडकू नका. ते बेसिक झालं. ते काय झालं? बेसिक झालं. बेसिक म्हणजे ते पण मार्केट वर्क करतं, पण आत्ता जे ॲडव्हान्स चालू आहे ते एस-एम-सी पार्ट चालू आहे. मार्केटला पण समजतं कुठं सपोर्ट आहे, कुठं लोक बाय करणार आहेत, त्यांना ट्रॅप कसं करायचं. आणि चार्ट पॅटर्न वगैरे ते पण वर्क करतात, पण त्याच्यापेक्षा पुढचं हे ॲडव्हान्स आहे, तुम्ही शिकलं पाहिजे. सिंगल कॅन्डल, डबल कॅन्डल हा खूप बेसिक पार्ट झाला. म्हणजे इंडियन मार्केटला ते खूप चालतं, पण फॉरेक्सला तुम्हाला इथं एक डिग्री कोर्स तुम्हाला म्हणजे प्रोफेशनल ट्रेनिंग घेऊन कुठं तुम्हाला ट्रेड करायचे हे शिकलं पाहिजे. आता बघा, एस-एम-सी आणि आय-टी-सी मध्ये हा एक पाया आहे. हा काय आजचा पाया आहे. हे जर तुम्हाला ट्रेंड समजला तर तुम्हाला ट्रेड घ्यायला इझी होतं. त्यामुळे पहिला पार्ट काय आहे? तुम्हाला ट्रेंड समजण्यासाठी हे तीन पिलर आहेत. पहिला आहे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. याची डेफिनेशन काय आहे बघा. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणजे काय? ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बघा, त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये BOS बोलतात आणि लॉंग फॉर्ममध्ये आपण ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणतो. ज्या वेळेला मार्केट बघा, स्क्रीन दिसते का बघा, परत परत लोकांचे मेसेज येतात, स्क्रीन दिसत नाहीये. ओके, बघा. तर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कसा होतो? तर मार्केट अपट्रेंड जात असताना, मार्केट बघा इथं मी एक इमेज दिलेली आहे. मार्केट ज्याला वरती जात असताना पाठीमागच्या हायला ब्रेक करतं, पाठीमागच्या हायला ब्रेक करतं, त्यालाच आपण ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणतो. कॅन्डल क्लोज होणं खूप इम्पॉर्टंट आहे. हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर का होतो, ह्याचं सायन्स काय? मार्केटला जास्त बाईंगचं म्हणजे बाय लोकांचं किंवा प्रोफेशनल लोकांचं, बाय करणाऱ्या लोकांचं प्रेशर आलं तर इथं मार्केट काय होतं? ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होतं. म्हणजे कंटिन्यू करतं. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होणं म्हणजे काय? मार्केट कंटिन्यू बाईंगला चाललंय असं दर्शवतं. तर कधी पण बघा, मार्केट अपट्रेंड असताना BOS वरच्या बाजूला होतो आणि मार्केट डाऊन ट्रेंड असताना, खाली पडत असताना BOS खालच्या बाजूला असतो.
म्हणजे BOS हायर हाय ब्रेक झाला त्यालाच आपण हायर हाय म्हणतो. ब्रेकआउट स्ट्रक्चर होतो ना त्यालाच आपण हायर हाय. हायर हाय म्हणजे काय? पाठीमागचा हाय तोडला, नवीन हाय तयार होतो त्याला आपण हायर हाय म्हणतो. समजलं का बघा? खूप सिंपल आहे. इथे डेफिनेशन पण मराठीमध्ये दिले. कॅन्डल हाय ब्रेक होतो त्यालाच आपण ब्रेकअप स्ट्रक्चर म्हणतो. कॅन्डलचा पाठीमागच्या कॅन्डलचा हाय ब्रेक होतो किंवा स्ट्रक्चरचा ब्रेक होतो त्याला आपण ब्रेकअप स्ट्रक्चर म्हणतो. आणि दुसरा आहे डाऊन ट्रेंडमध्ये बघा, मार्केट मार्केट डाऊन चाललंय आणि त्याचा लो ब्रेक होतो. आता मार्केट वरून डाऊन चाललंय, आता हा लो पाठीमागचा आहे त्याला ब्रेक केल्यानंतर इथं काय होतं, लोअर लो म्हणजे त्यालाच ब्रेकअप स्ट्रक्चर. लोअर लोच्या ठिकाणी ब्रेकअप स्ट्रक्चर होतो. समजलं का बघा? डेफिनेशन समजून घ्या. तुम्हाला जर मार्केटमध्ये प्रोफेशनल ट्रेडर आणि परफेक्ट ट्रेडर बनायचं असेल, ह्या डेफिनेशन तुम्हाला पाठ पाहिजेत. ही तुम्हाला डेफिनेशन पाठ पाहिजे. तुम्हाला एक एक्झाम्पल ह्याच्यावर दाखवतो ट्रेडिंग व्ह्यूवर, की बघा मार्केट कसं रिॲक्ट करतं. आता बघा हा 5 मिनिटाचा चार्ट आहे. ब्रेकअप स्ट्रक्चर कसा होतो बघा. आता बघा इथं पाठीमागचा एक एक्झाम्पल पकडा. इथं पाठीमागचा हा हाय होता. ह्याला हायने काय केलं, इथं मार्केटनी ब्रेक केला. इथं काय केलं, मार्केटनी वर गेलं. तर आपण इथं काय म्हणू शकतो, BOS. तुम्ही इथं बघा टायपिंग पण करायला शिका आणि ट्रेडिंग व्ह्यूवर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे किंवा टाईप करता आलं पाहिजे. BOS आपण काय म्हणतो, ह्याला BOS. आणि ह्यालाच आपण हायर आय म्हणू शकतो. ह्याला काय म्हणू शकतो आपण, इथं मार्केटनी हायर हाय नवीन दिला. ओके. आणि त्याच्या खाली काय असणार आहे, ह्या इंडूस म्हणजे पुढे जाऊया अजून पुढे शिकवतो. तर हायर आहे हा ब्रेक झाला. तुम्ही प्रत्येक 5 मिनिटाची कॅन्डल बघा, 15 मिनिटाची कॅन्डल बघा. प्रत्येक वेगवेगळ्या कॅन्डलमध्ये ब्रेक किंवा स्ट्रक्चर वेगवेगळं असतं. आता 15 मिनिटामध्ये वेगळं असणार. 15 मिनिटामध्ये इथं पण बघा, इथं ब्रेक झाला, पाठीमागच्या ह्या स्ट्रक्चरला हाय ब्रेक झाला आणि कॅन्डल वर क्लोज झाली. तर इथं काय झालं, ब्रेकअप स्ट्रक्चर झाला. पण तुम्हाला 5 मिनिटामध्ये सगळं सिम्पल जाईल, समजून जाईल. म्हणजे मार्किंग करायला तुम्हाला कमी टाइम फ्रेममध्ये तुम्हाला यूज करायचं आहे. पुढे जाऊया बघा. तर हा ब्रेकअप स्ट्रक्चर समजला. दुसरा पार्ट आहे इन्व्हेस्टमेंट. आणि बघा बरेच लोक ट्रेनिंग बाहेर घेतात, पण कुठंतरी नवीन ट्रेनिंग शिकत असताना पाठीमागचं मूव ऑन करा. काय होतंय, बऱ्याच लोकांना पाठीमाग कुठंतरी काहीतरी शिकलेलं असतात आणि ते मनात धरतात. मनात धरला तर एखाद्या बघा, तुमची बादली आहे किंवा एखादा ग्लास आहे पाणी, तुम्ही मूव ऑन म्हणजे मन मोकळे करून जर बसला तर तुमच्या माइंडमध्ये घुसेल. नाहीतर तुमचं जर बाटली किंवा ती ग्लास जर उलटा असेल, तुमच्या मनामध्ये वाटतं मला खूप माहिती आहे आणि तुम्ही ऐकत बसला तर तुमच्या माइंडमध्ये घुसणार नाही. त्यामुळे तुमचं मूव ऑन, पहिलं काय शिकलंय ठीक आहे, शिकल्यानंतर हे पूर्ण कोर्स झाल्यानंतर तुम्हाला समजेल की काय ह्याचं सिक्रेट आहे. ओके. तर समजून घ्या. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, इन्व्हेस्टमेंट ह्या शब्दातच काय आहे, इन्व्हेस्टमेंट म्हणजे रिटेल लोकांची इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, रिटेल लोकांची इन्व्हेस्टमेंट. त्यालाच आपण शॉर्ट फॉर्ममध्ये काय म्हणतो, IDM म्हणतो. त्यालाच आपण शॉर्ट फॉर्ममध्ये काय म्हणतो, IDM. त्यालाच आपण काय म्हणतो, शॉर्ट फॉर्ममध्ये IDM म्हणतो. पुढे जाऊया बघा. IDMची डेफिनेशन काय, ह्याला वेगवेगळे शब्द आहेत. काही लोक ह्याला बघा पुलबॅक म्हणतात, इंडियन शेअर मार्केटला पुलबॅक म्हणतात, रिट्रेसमेंट म्हणतात. आपल्या SMC मध्ये लिक्विडिटी, काही लोक म्हणतात लिक्विडिटी. बरोबर. लिक्विडिटी म्हणजे काय, सग प्रत्येक इंटरनॅशनल लोकांचा पैसा किंवा प्रोफेशनल ट्रेडर लोकांचा पैसा किंवा रिटेल लोकांचा पैसा, म्हणजेच त्याला IDM म्हणतात. मार्केट काय करतं, IDM करत, कारण का तिथं पैसे इन्व्हेस्टमेंट झाल्याशिवाय मार्केट वरती जाणार नाही किंवा खालती येणार नाही. तर ह्याची डेफिनेशन काय आहे बघा. मार्केट अपट्रेंड करत असताना हायर आय ब्रेक होतो. बघा, हायर आय ब्रेक होतो. ब्रेक झाल्यानंतर किंवा हायर आय तयार होतो, नवीन हायर आय तयार होतो. त्यानंतर एक हायर लो मार्केट तयार करतं. म्हणजे समजून घ्या, त्यालाच आपण लिक्विडिटी किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणतो. समजून घ्या. मार्केट बघा, इथे एक तुम्हाला इमेज पण दाखवेल, खूप सिम्पल आहे. काय, बरेच ट्रेनर काय करतात, कन्फ्यूज करून शिकवतात, त्यामुळे लोकांना समजत नाही. सिम्पल आहे. मार्केटला बघा, जसं गाडी चालवायला 4 घेर आहेत, तसं मार्केट समजायला एक 4-5 स्टेप आहेत. ते जर समजलं तर खूप सोपं आहे. मार्केटला दुसरं काही नाही आहे. ओके. पण समजणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यावर बॅक टेस्टिंग करणं महत्त्वाचं आहे. ॲनालाइज करणं, स्वतः रोज ते रीड करणं, बघणं मार्केट काय होतंय, मार्केटचा बिहेवियर काय, हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, मार्केट ज्यावेळेला हायर आहे, आता बघा, हा मार्केटचा लो होता, मार्केटने एक नवीन हाय तयार केला, परत एक थोडा लो तयार केला, हा नवीन हाय तयार केला. हा मधली जी रेष आहे ही माइंडमध्ये पकडू नका. हा काय, स्विंग हाय, थोडा लो आला, परत हाय केला. मार्केटनी
ज्यावेळेला हा ब्रेक केला त्याला BOS म्हणतो, हे तर तुम्हाला समजलंय. आणि हा जो नवीन हाय तयार करतो, हा नवीन हाय तयार करतो, त्यावेळेला मार्केट काय करतं, थोडा लो हा 50% म्हणजे ह्याच्या इथून ते इथून हा 50% बघा, 50 ते 70% लो तयार केलाय. इथून ते इथून, इथून ते इथून हा लो तयार केला आणि परत वरती गेले. ह्याला काय केले, परत परत ब्रेक केले. काय केलंय, ह्याला परत ब्रेक केलेलं आहे. तर समजलं का, हा लो होणं ह्यालाच इन्व्हेस्टमेंट किंवा IDM म्हणतात. एक एक्झाम्पल पकडा, हा लो होता, हा हाय मारला, परत हा लो तयार झाला, ह्यालाच इथे इन्व्हेस्टमेंट म्हणतात. इथं पण इन्व्हेस्टमेंट म्हणतात, इथं पण इन्व्हेस्टमेंट म्हणतात. हा नवीन इथं हाय तयार झाला, ह्याचा इन्व्हेस्टमेंट. समजून घ्या, पाठीमागच्या याच्यात बघा, म्हणजे मार्केट अपट्रेंड चालू आहे, मार्केटने ब्रेक ऑफ स्ट्रक्चर दिला, हायर लोला, हायर हायला BOS बनतो आणि हायर लोला इन्व्हेस्टमेंट बनते. हायर लोला इन्व्हेस्टमेंट बनते. ही का बनते, ह्याचं रिझन काय बघा. प्रत्येक माणूस काय करणार, मार्केट इथून इथं गेलेलं आहे, काही लोकांनी इथं बाय केलेलं आहे, त्यांचं प्रॉफिट झालं 5-10%, इथं प्रॉफिट बुक करणार. आणि जे प्रोफेशनल लोक आहेत ते काय करणार, इथं लगेच बाय नाही करणार, मार्केटला खाली येण्याची वाट बघणार. 50% 30% खाली कमी प्राइसमध्ये येण्याची वाट बघणार. पण रिटेल लोक काय करणार, रिटेल लोक काय करणार, इथं एक दोन कॅन्डल बनले तर रिटेल लोकांना वाटणार आता मार्केट सेलला चाललंय. बघा, प्रत्येक माणूस काय करतो, वेगवेगळ्या पद्धतीने ट्रेडिंग करतो. रिटेल लोकांना काय करणार, नवीन लोकांना काय वाटणार, इथं मार्केट सेल कॅन्डल बनली खाली जाईल म्हणून इथं सेल करतात, इथं काय करतात, सेल करतात आणि मार्केट वरती जातं, म्हणजे इथं लोकांना फसवतात. म्हणजे रिटेल लोकांना इथं फसवतात. म्हणून आपण कुठं कंटिन्यू बाय केलं पाहिजे हे तुम्हाला पुढे सांगेन. पण आता तुम्हाला समजलं असेल की इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय. जी लो ब्रेक करते, लो लो ब्रेक नाही करत, लो मार्केट तयार करते लो, आणि त्याला ब्रेक करते, म्हणजे ह्याला आपण इन्व्हेस्टमेंट. आणि मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये बघा, डाऊन ट्रेंडमध्ये BOS खालच्या बाजूला असतो आणि इन्व्हेस्टमेंट लोअर आहे. म्हणजे काय, इन्व्हेस्टमेंट. इथं मार्केट डाऊन ट्रेंड चालू आहे, बऱ्याच लोकांना वाटतं खाली पडायला लागले मार्केट. आणि प्रोफेशनल लोक काय करतात बघा, पडत असताना ज्यावेळेला काही लोकांनी इथं मार्केटने सेल केले, प्राइस कमी झाली की त्यांना प्रॉफिट होणार आहे. बघा, प्राइस कमी झाली की प्रॉफिट होणार आहे, काही लोक इथं बुक करणार आहेत. काय करणार, इथं बुक करणार आहेत. इथं बुक झाल्यानंतर थोडं मार्केट वरती जातं, मार्केटला लिक्विडिटी कमी झाली की मार्केट थोडं वरती जातं. काही लोक इथून बाय करणारे असतात, एवढं आलंय म्हणल्यावर थोडं मार्केट वरती जाते म्हणून बाय करणारे असतात. आणि थोडं वरती गेलं, रिटेल लोक काय करतात, वरती चाललंय म्हणून एक दोन कॅन्डल बनल्या, वरती चाललंय म्हणून काही लोक बाय करतात. आणि मार्केट काय करतं, प्रोफेशनल जे मोठे मोठे बँकवाले आहेत किंवा मार्केट काय करतं, ह्यांना ट्रॅप करतं. ह्यांना काय करतं, ट्रॅप करतं, मग खाली येतं. इथं लोक, बरेच लोक फसतात. काही लोकांचा स्टॉप लॉस जातो, काही लोक मग अडकतात, इथं लॉस होतो. म्हणून हे इन्व्हेस्टमेंट आहे, रिटेल लोकांना ट्रॅप करण्याचं एक इन्व्हेस्टमेंट आहे. तर तुम्हाला लोअर आहे, डाऊन ट्रेंडमध्ये लोअर हायला इन्व्हेस्टमेंट बनते, आणि अप ट्रेंडला हायर लोला खालच्या बाजूला इन्व्हेस्टमेंट बनते. समजलं का बघा, हे खूप महत्वाचं आहे. आता इथं बघा, त्याचं मिनिंग मी पण इथं मिनिंग पण दिले. व्हॉट इज अ इन्व्हेस्टमेंट, व्हॉट इज अ काय इन्व्हेस्टमेंट, हा कन्सेप्ट काय आहे बघा. SMC मध्ये IDM म्हणजे काय, एक स्तर आहे, एक एरिया आहे, एक लेवल आहे, एक स्तर आहे, एक एरिया आहे, एक लेवल आहे. इथं व्यापारी किंवा ट्रेडर मार्केटमध्ये एंट्री करतात. कुठं करतात एंट्री, ज्यावेळेला मार्केट वरती गेले, खाली येईल म्हणून एंट्री करतात. आणि अनेकदा त्यांना ट्रॅपला आणतात. कोण, SMC हे बिग प्लेयर काय करतात, ह्यांना ट्रॅपला आणतात. आणि आणि हे संधी म्हणून त्याचा वापर करतात. ट्रॅपला आणून काय करतात, मार्केट वर जातं. मला सांगा, एखादा माणूस नवीन आहे, त्याला सवय लागली $1 नाही $10 घ्यायची, मग तो काय करणार, अजून खाली येईल म्हणून वाट बघणार आणि मार्केट वर जाणार, मग इथे त्याचा लॉस होणार. म्हणजे ट्रॅप करण्याची पद्धत आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, ह्याला काय म्हणायचं, इन्व्हेस्टमेंट. समजून घ्या, ट्रेड कुठं करायचं, काय करायचं, पुढचा पार्ट आहे. बरेच लोक काय करतात, शिकत असताना, लर्निंग करत असताना अर्निंगचा विचार करू नका. बरेच लोक इथंच फसतात, लर्निंग करत असताना अर्निंगचा विचार करू नका, नाहीतर अर्निंग होत असताना परत शिकावं लागेल. त्यामुळे शिकत असताना प्रॉपर शिका. ओके, समजलं का बघा तुम्हाला. ह्याला काय म्हणायचं, इन्व्हेस्टमेंट म्हणायचं. ह्याला काय म्हणायचं, आपण इन्व्हेस्टमेंट पाठ करा, हे डेफिनेशन पाठ करा, इन्व्हेस्टमेंट कशी बनते. आता बघा, तुम्हाला चार्टवर दाखवतो इन्व्हेस्टमेंट कशाला म्हणायचं. आता मी इथं 5 मिनिटामध्ये बघा, तुम्हाला मी ब्रेकअप स्ट्रक्चर दाखवला. इथं काय, इथं मार्केटनी लो मारला तर इथं काय, हायर लो तयार होतो. इथं काय होतं, मार्केट हायर लो, बरोबर. ह्यालाच आपण हे काय म्हणतो, इन्व्हेस्टमेंट म्हणू शकतो. इथं काय म्हणू शकतो, शॉर्टमध्ये तुम्ही IDM तुम्ही टापूकोच म्हणजे टाईप करू शकता. हे तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूवर टायपिंग करायचं आहे. टायपिंग केलं तर तुम्हाला शिकता येईल. आता बरेच लोक काय करतात, टायपिंग करत नाहीत आणि ट्रेडिंग व्ह्यूला प्रॅक्टिस करत नाहीत. हे प्रॅक्टिसचा भाग आहे, ही थेरी आहे, पण प्रॅक्टिस करणं पण महत्वाचं आहे. आता बघा, मार्केट इथून वर गेलं, ब्रेकअप स्ट्रक्चर झालं, इथं हायर हाय बनला नवीन,
हा हायर हाय ब्रेक केला. बघा, हा हायर आहे, हा ब्रेक केला, हा नवीन हायर हाय झाला. पण मार्केटने परत ह्याची इन्व्हेस्टमेंट कुठे आहे? इथं आहे. हायर आहे इथं बनला, इथं ब्रेकआउट स्ट्रक्चर झालं आणि खाली मार्केटचा इन्व्हेस्टमेंट आहे. ओके, समजलं? त्यानंतर इथं हायर आहे बनला, इथं हायर आहे, परत खाली इन्व्हेस्टमेंट आली. ओके, ह्याला आपण समजून घ्या, पार्ट समजून घ्या तर तुम्हाला समजेल. त्यानंतर पुढे जाऊया. तिसरा पार्ट काय आहे बघा. पहिला झाला ब्रेकअप स्ट्रक्चर, दुसरा झाला इन्व्हेस्टमेंट, तिसरा काय आहे बघा, स्क्रीन दिसते का बघा. तिसरा काय आहे बघा, तिसऱ्यामध्ये बघा चोच आहे, चेंज ऑफ कॅरेक्टर. शॉर्टमध्ये चोच म्हणतो आपण, शॉर्टमध्ये आपण त्याला काय म्हणतो? चोच म्हणतो. मार्केटला ह्याचं वेगवेगळी नावं ठेवलेली आहेत, प्रत्येक ट्रेनर काय करतो? वेगळं नाव ठेवतो. ओके, त्यामुळं मेन मेन ट्रेडरनी काय नाव ठेवले त्याच्यावर आपण चालायचंय. ओके, तर बघा इथे तुम्हाला चोच म्हणजे काय? चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजे काय? मार्केटचं कॅरेक्टर चेंज होणं. ह्या डेफिनेशनमध्ये काय आहे बघा, मार्केटचा ट्रेंड चेंज होणं म्हणजे कॅरेक्टर चेंज होणं, म्हणजे मार्केट बायला असेल तर सेलला येणं. त्यालाच आपण एक आयडेंटिफाय करतो, आयडेंटिफाय होऊ शकतं किंवा नोटिफिकेशन. आता मार्केट चेंज व्हायला लागलंय, तर मार्केटचा कॅरेक्टर बिहेवियर चेंज व्हायला लागलाय. तर समजून घ्या, पार्ट काय आहे समजून घ्या. तर आपल्याला काय करायचं आहे की मार्केट आता बायमध्ये होतं, सेलमध्ये चाललंय, सेलमध्ये होतं, बायमध्ये चाललंय. हे कॅरेक्टर तुम्हाला चेंज होतंय असं दर्शवतंय. तर ह्याची डेफिनेशन काय आहे बघा, चेंज ऑफ कॅरेक्टर डेफिनेशन. मी मुद्दाम मराठीमध्ये हे टाकलंय. बरेच लोक काय करतात, इंग्लिशमध्ये टाकतात आणि आपल्या मराठी लोकांना कधी कधी समजत नाही. त्यामुळं हे जर माझ्या भाषेमध्ये तुम्हाला हे डेफिनेशन टाकलंय. अप ट्रेंड असताना मार्केट बघा, अप ट्रेंड आहे मार्केट. काय आहे इथं बघा, तुम्हाला इमेजमध्ये मार्केट काय अप ट्रेंड आहे. मार्केट काय अप ट्रेंड आहे, हायर आहे बनायला लागलाय, बीओएस बनलाय, इथं बीओएस बनलाय म्हणजे मार्केट अप ट्रेंड आहे. तर अप ट्रेंडच्या खाली आयडियम असते, तुम्हाला माहिती आहे. अप ट्रेंड म्हणजे ब्रेकअप स्ट्रक्चरच्या खाली इन्व्हेस्टमेंट असते. मार्केट अप ट्रेंड होत असताना बीओएस होते, खाली आयडियम बनते. मग तुम्हाला कधी ओळखायचं आहे की मार्केट चेंज होत आहे? चेंज होत आहे बघा, समजून घ्या. पहिलं काय होतंय? ब्रेकअप स्ट्रक्चर बनतो किंवा पहिल्यांदा आयडीएम बनते. पहिल्यांदा काय म्हणतं बघा, ज्यावेळेला मार्केट हाय ब्रेक झाला, पाठीमागचा हाय ब्रेक झाला, इन्व्हेस्टमेंट बनते. इन्व्हेस्टमेंट बनली तरच ब्रेकअप स्ट्रक्चर होतोय, लक्षात घ्या. समजून घ्या पार्ट काय आहे. बरेच लोक इन्व्हेस्टमेंट पकडत नाहीत. इन्व्हेस्टमेंट महत्वाची आहे, मार्केटला लिक्विडिटी महत्वाची आहे, लोकांचा पैसा महत्वाचा आहे. ही इन्व्हेस्टमेंट बनली, इथं इन्व्हेस्टमेंट बनली तरच ब्रेकआउट स्ट्रक्चर होतो. आणि हा हायर आहे तयार झाला, हा काय आहे? हा व्हॅलिड हायर आहे. हा काय आहे? हा काय आहे? इथून ब्रेक झाला तर हा व्हॅलिड हायर आहे. जर इन्व्हेस्टमेंट नाही बनली तर हा व्हॅलिड हायर हाय नाही आहे मित्रांनो. तर समजून घ्या. आणि बीओएस, बीओएस व्हॅलिड कधी आहे? पाठीमागचा ब्रेक झाला किंवा पाठीमागचा लो ब्रेक झाला तरच ही व्हॅलिड हायर हाय आहे. आणि हायर हाय बांधल्यानंतर हा इन्व्हेस्टमेंट पाहिजे. इन्व्हेस्टमेंट नंतर नवीन हायर हाय तयार होतो. पहिल्यांदा ब्रेक होतो, मग इन्व्हेस्टमेंट बनते आणि मग नवीन हायर हाय तयार होतो. कारण का मार्केटला वरती जायला मार्केटला लिक्विडिटी पाहिजे, लोकल लोकांचा पैसा पाहिजे तरच मार्केट वरती जाणार आहे. किंवा म्हणजे मोठी जी बँक एंट्री आहे, प्रोफेशनल ट्रेडर आहेत, बिग प्लेयर आहेत, ते काय करणार? इथं खाली बाय करणार. बिग प्लेयर इथं टॉपला बाय नाही करणार, खाली आल्यानंतरच बाय करणार. तर समजून घ्या. तर मार्केट काय करतं, चोच म्हणजे काय समजून घ्या. तर ज्यावेळेला मार्केट बीओएस होतं, इन्व्हेस्टमेंट बनते आणि त्याला चेंज करायचंय, खाली यायचंय, बायमध्ये आहे तर सेलमध्ये यायचंय. तर आपण कसं ओळखायचं की मार्केट आता टर्न घेत आहे, मार्केटचं कॅरेक्टर चेंज होत आहे? कसं समजून घ्यायचं बघा. ज्या वेळेला बीओएस आपला प्रिव्हियस बीओएस पाहिजे, इथं बघा, इथं हाय ब्रेक झाला पण इथे इन्व्हेस्टमेंट नाही बनली, इथे इन्व्हेस्टमेंट नाही म्हणली, बरोबर. हा हायर आहे पण ह्याचा प्रिव्हियस ब्रेकआउट स्ट्रक्चर कुठे येत आहे, ह्याची इन्व्हेस्टमेंट कुठे येत आहे? तर ह्याच्या खाली मार्केट शिफ्ट झालं पाहिजे. शिफ्ट म्हणजे त्याला ब्रेक केला पाहिजे. खाली ब्रेक झाला तर चेंज ऑफ कॅरेक्टर होतो. पण इथं तुम्ही सेल करायचं नाही. बघा मार्केट कधी पण एवढ्या मोठी रॅली इथं खाली आल्यानंतर तर मार्केट रिट्रेस करायला वरती जातं. कधी पण बघा मार्केट वरती जात असताना थोडं वरती जातं, रिट्रेस करतं, थोडं वरती जातं, रिट्रेस करतं. एवढं शिफ्ट झालंय तर रिट्रेस करायला वर जाणार. पण ते किती जाणार? 50% जाणार का 30% जाणार का 80% जाणार? हे आपल्याला माहीत नाही. पण त्याचं कन्फर्मेशन घ्यायचं आहे. पुढं जाऊन एंट्री करताना कन्फर्मेशन वेगळं आहे. त्यामुळे बरेच लोक काय करतील, उद्या आज मी शिकवलंय तुम्हाला मार्केटचा अप ट्रेंड होता, सेल झाला तर उद्या लगेच इथं सेल करसाल, तुमचा ट्रेड अडकेल, लॉस करसाल. त्यामुळे प्रॉपर सगळं समजून घ्या. तर तुम्हाला समजलं का बघा, मार्केट ज्या वेळेला अप ट्रेंडमध्ये असतं तेव्हा सेलमध्ये कधी येतं? तर आपल्याला सेलमध्ये आला आहे कन्फर्मेशन पण एंट्री वेगळी आहे.
बघा मार्केटचा ट्रेंड चेंज झालाय, पण त्याची एंट्री वेगळी आहे. तुम्हाला जर एखादी गाडी चालवायची, एक्झाम्पल पकडा, गाडी चालवायची आहे, तुम्हाला युटर्न घ्यायचं आहे, पण प्रोसेस काय आहे? तुम्हाला गाडी चालवत असताना, फोर व्हीलर गाडी चालवत असताना प्रोसेस काय आहे बघा. गाडीचा जो स्पीड आहे कमी करावा लागेल. तुम्हाला दोन्ही बघावं लागेल का, म्हणजे आरशामध्ये, की मागं गाडी येते का, लेफ्टला राईटला गाडी येते का. युटर्न नाही, तुम्हाला घेर पण कमी करावं लागेल, चेंज करावं लागेल, बरोबर. आणि मग तुम्हाला इंडिकेटर द्यावं लागेल. काय करावं लागेल, मी वळतोय राईटला, तर तिथं बघून वळावं लागेल. आणि परत तुम्हाला स्पीड घ्यायचं आहे, मग तुम्हाला ब्रेक, म्हणजे ब्रेक किंवा कल्स दाबून घेर टाकून मग तुम्हाला पुढे जायचं आहे. तसं इथं सुद्धा तुम्हाला मार्केट चेंज, कॅरेक्टर चेंज होतंय इथं समजणार, पण एंट्री वेगळी आहे. समजून घ्या, एंट्री समजून घ्या. म्हणजे मार्केट ट्रेंड समजून घ्या, एंट्री पुढं आहे, समजून घ्या. पण आता तुम्हाला कॅरेक्टर चेंज कसं होतंय मार्केटचं, कुठं पण तुम्ही 5 मिनिटामध्ये जावा, 15 मिनिटात जावा, 1 तासामध्ये जावा किंवा वन डेमध्ये जावा, तर मार्केट ट्रेंड समजणं खूप सोपं आहे, पण एंट्री करणं अवघड आहे. त्यामुळे तुम्हाला अगोदर मार्केट ट्रेंड समजणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, तर समजलं असेल, कारण का डाऊन ट्रेंडमध्ये हा, अप ट्रेंडमध्ये तुम्हाला समजलं मार्केट चेंज कधी होतं. डाऊन ट्रेंडमध्ये बघा, मार्केट डाऊन चाललंय, नवीन BOS बनतोय, तर इन्व्हेस्टमेंट इथं आहे. खालचा ब्रेक केल्यानंतर हा BOS आहे, इथं इन्व्हेस्टमेंट आहे. पण डाऊन ट्रेंडमध्ये त्याला अप ट्रेंडमध्ये शिफ्ट व्हायचं, तर काय करावं लागेल, पाठीमागचा प्रिव्हियस ब्रेकआउट स्ट्रक्चरचा इंड्युसमेंट काय करावं लागेल. पाठीमागचा ब्रेक हा BOS आहे, हा स्ट्रक्चर आहे, ह्याच्या पाठीमागचा इंड्युसमेंटच्या वरती ब्रेक झाला पाहिजे. आणि परत रिट्रेसला येणार. मग तो किती करेल रिट्रेस हे सांगू शकत नाही, 50% करेल, 80% करेल, आणि मग वरती जाऊ शकतो, जाऊ पण शकतो. आणि मार्केटची प्रोबॅबिलिटी आहे, ट्रॅप पण करू शकतो. इथं काय करू शकतो, ट्रॅप पण करू शकतो. त्यामुळे तुम्हाला एंट्री प्रॉपर करायचे. पण हे समजलं का, बघा 3 फेस आहेत मार्केटचा ट्रेंड समजायला. तुम्हाला बघा, इथं मी एक इमेज दिले, मार्केट डाऊन ट्रेंड चालू आहे. इथे बघा बरेच लोक फसतात. मार्केट डाऊन ट्रेंड चालू आहे, हा सगळ्यात लो आहे, तर आपल्याला कुठं पकडायचं आहे, मार्केटचा कॅरेक्टर चेंज. तर BOS हा आहे, प्रिव्हियस BOS हा आहे, आणि इथं त्याची इन्व्हेस्टमेंट आहे, ह्याच्यावरती गेल्यानंतर कॅरेक्टर चेंज होतो. बरेच लोक इथं बघा, हा लो आहे, पण ह्याच BOSला चेंज ऑफ कॅरेक्टर करतात आणि फसतात. हा चेंज कॅरेक्टर नाही आहे, हा इंटरनल स्ट्रक्चर आहे. बघा बरेच लोक हायर आहे, इंटरनल इन्व्हेस्टमेंट, एक्स्ट्रीम इन्व्हेस्टमेंट. इम्पॉर्टंट काय आहे, एक्स्ट्रीम. इंटरनलचं काही देणं घेणं नाही. ओके, छोटे असतात, त्याचा काय आपल्याला फरक नाही पडत. तर मार्केटचा ट्रेंड काय, सेल आहे. ह्याचा प्रिव्हियस ब्रेकआउट स्ट्रक्चर इथं आहे, ह्याची इन्व्हेस्टमेंट इथं आहे, ही इन्व्हेस्टमेंट ह्याची आहे, आणि ह्याची इन्व्हेस्टमेंट इथं आहे. ह्याच्यावर मार्केट गेलं, चेंज ऑफ कॅरेक्टर झाला. पण इथून बघा मार्केटने ट्रॅप केलं, बरेच लोक इथं बायला बसतील, पण मार्केट झपकेनं खाली येतं. काय येतं खाली, त्याची लिक्विडिटी आहे, ते ट्रॅप करायला येणार, पाठीमागचं ट्रॅप करायला येणार. प्रत्येक वेळेला काय करतं बघा, इन्व्हेस्टमेंट ट्रॅप करायला येतं. प्रत्येक वेळेला काय करतं, ही इन्व्हेस्टमेंट ट्रॅप केली का, तर इथं लोकल लोकांचे किंवा प्रोफेशनल लोकांचे काय, तिथे स्टॉप लॉस आहेत. स्टॉप लॉस घेतलं तरच मार्केटला डिझेल भेटेल किंवा पॉवर भेटेल, आणि तरच मार्केट वरती जाईल. इथे एक डिमांड होता, म्हणजे चांगलं इथं डिमांड होतं, त्यामुळे मार्केट खाली आलं, मग टार्गेट मार्केटने वरती दिलं. बरेच लोक म्हणतील सर इथं चेंज ऑफ कॅरेक्टर झालं, मार्केट खाली आलं. मार्केट खाली आलं, पण सेलमध्ये आलं का, ह्याच्या खाली आलं का, ह्याच्या खाली शिफ्ट झालं तर मग ते सेल झालं. पण ह्याच्या आतच येऊन मार्केट वरती गेले. मार्केटचं बघा, मार्केट पण खूप हुशार आहे. त्यामुळे आपल्याला प्रॉपर शिकणं खूप महत्वाचं आहे. समजलं का बघा सगळ्यांना. आजच्या ट्रेनिंगमध्ये बघा, उद्या उद्या अजून ॲडव्हान्स पार्ट आहे याच्यापेक्षा. मार्केट स्ट्रक्चर मॅपिंग आणि रेंज मार्किंग, म्हणजे मार्केटचा बिहेवियर कितीपर्यंत तुम्ही जे ट्रेड लावला, तर तुम्हाला कुठंपर्यंत टार्गेट भेटेल, कुठंपर्यंत तुम्हाला मार्केट भेटेल हे समजेल. पण आजच्या ट्रेनिंगमध्ये एवढंच आहे, कारण का तुम्हाला पुढचं जर शिकलो तर कन्फ्यूज आहे. हे तीन तीन तुम्हाला स्ट्रक्चर इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला ट्रेंड ओळखण्यासाठी पहिला BOS ओळखणं महत्त्वाचं आहे, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट ओळखणं महत्त्वाचं आहे, आणि चोच ओळखणं महत्त्वाचं आहे. ओके, तर तुम्हाला बघा अजून एकदा मी दाखवतो. मार्केट बघा, इथं BOS झाला, इथं परत BOS झाला, कुठं झाला BOS बघा, मार्केटने इथं BOS केला. तर आपण काय म्हणू शकतो, इथं 5 मिनिटामध्ये बघा, आजचं लाईव्ह मार्केट आहे, BOS. इथं आपण काय म्हणू शकतो, हायर आहे. हे मार्किंग करायला शिका, हे काय करायला, मार्किंग करायला शिका. प्रत्येकाने मार्किंग करायला शिकला तर तुम्हाला जमणार नाही, सुरुवातीला कोणाला जमत नाही, समजून घ्या. मला पण जमत नव्हतं, पण मी प्रयत्न केले. प्रयत्न आज्ञे परमेश्वर. ओके, प्रयत्न केला तर होतं, केल्याने होत आहे रे, अगोदर केलं पाहिजे. इथं काय, हायर लो, आणि इथं काय बनते, इन्व्हेस्टमेंट. इथं काय बनते, इन्व्हेस्टमेंट, IDM.
समजून घ्या. हे बँक एंट्रीचे सगळे शब्द आहेत. इन्व्हेस्टमेंट, ओके. हा टॉप झाला, मार्केट काय झालं, खाली आलं. पण ह्याच्या खाली शिफ्ट झालं का, आता हा हाय होता, ही ब्रेकअप स्ट्रक्चर होत आहे, ही इन्व्हेस्टमेंट होती, ह्याच्या खाली मार्केट आलंय का नाही आलं. ह्याच्या मार्केटने काय केलं, इथं जर खाली क्लोज झाला असता, ह्याच्या खाली क्लोज झाला तर चेंज ऑफ कॅरेक्टर झाला असता. अजून क्लोज नाही झालं, त्यामुळे तुम्हाला वेट करायचं आहे. इथं पण बघा, कॅन्डल क्लोज होणं महत्वाचे. चेंज ऑफ कॅरेक्टर, बरेच लोक इथं वाट बघतात बघा, मार्केट किती ट्रॅप करतं बघा. इथूनच वर गेले, परत खाली आले, इथून वर चाललंय. त्यामुळे इथं तुम्हाला चेंज ऑफ कॅरेक्टर होताना प्रॉपर लक्ष देऊन करणं महत्वाचं आहे. असं तुम्हाला बीओएस कुठं होतो, इन्व्हेस्टमेंट, बरेच लोक काय करतात बघा, म्हणजे बीओएस कुठं होतो, आयडीएम कुठं होतो, हे सगळं मार्केटचे तीन फेस आहेत. मार्केटमध्ये काही लय मोठं शिकायला काय नाही, पण जो शिकताय तो प्रॉपर शिकणं महत्वाचं आहे. तुम्हाला 1 तासामध्ये पण बघता आलं पाहिजे, 4 तासामध्ये बघता आलं पाहिजे, किंवा 1 हावर्समध्ये, 1 डे मध्ये बघता आलं पाहिजे. तर 5 मिनिटामध्ये तुम्हाला दाखवतोय. तर इन्व्हेस्टमेंट तीनच पार्ट आहेत. तुम्हाला चेंज ऑफ कॅरेक्टर कुठं होतंय, वेट करायचं आहे बघा. मार्केटमध्ये एखादी शिकार करायची आपल्याला, मार्केटमध्ये काय करायचं, आपल्याला शिकार करायची. शिकार शिकार करताना काय प्रोसेस असते, आपण शेतामध्ये जातो, नेट टाकतो, जाळं टाकतो, आणि शिकार करण्यासाठी ससा असेल, कोणती शिकार असू द्या, त्या नेटमध्ये ससा येण्याची वाट पाहतो, म्हणजे वेट करतो ना. तसं ट्रेडिंगमध्ये पण तुम्हाला मार्केट तुमच्या राईट एंट्री पॉईंटमध्ये यायला वेट करावा लागतो, जो पेशन्स ठेवतो. नाही तर बऱ्याच लोकांना हात वळवळ करतात, कुठं बाय सेल करतात आणि लॉसमध्ये जातात. त्यामुळे तुम्हाला वेट करणं शिकणं महत्त्वाचं आहे, मार्केट अनालाइज करणं शिकणं महत्त्वाचं आहे, आणि मग एंट्री करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे बघा, हायर हाय बीओएस होतो, हायर लोला आयडीएम होतं, आणि तेच डाऊन ट्रेंडमध्ये पण तुम्हाला काय, लोअर लोला ब्रेकआउट स्ट्रक्चर होतो, आणि लोअर हायला आयडीएम होतो. समजून घ्या. समजलं का बघा. आणि इथं चेंज ऑफ कॅरेक्टर झालेलं नाही अजून. इथं जर झालं, खाली क्लोज झाली, तर चेंज ऑफ कॅरेक्टर होईल. ओके. तर आता बघा, 1 डे मध्ये वगैरे, किंवा 1 आवर्समध्ये. आता बघा, हा टॉप होता. आता ह्याचा प्रिव्हियस लो कुठे येत आहे, ह्याच्या खाली मार्केट काय केलं, गेले का नाही गेलं, म्हणजे मार्केटने 1 तासामध्ये पण चेंज नाही केलं. तर तुम्हाला असं बघायचं आहे, अनालाइज करायचं, कुठं कुठं मार्केट गेले का खाली. आता बघा, इथे तुम्हाला कसं समजायचं बघा, मार्केट डाऊन ट्रेंड होतं, मार्केट डाऊन ट्रेंड होतं, हा सगळ्यात लो होता, ह्याची इन्व्हेस्टमेंट कुठे येत आहे. आता बघा, इथं काय झालं, इथं लोअर लो तयार झाला. काय झाला इथं, लोअर लो तयार झाला. ह्यालाच आपण काय म्हणतो, बीओएस म्हणतो. ह्याला काय म्हणतो आपण, बीओएस म्हणतो. बीओएस. समजलं का बघा. आणि हा मार्केट डाऊन ट्रेंड म्हणजे थोडा हाय बनलाय ना, ह्याला काय म्हणतोय बघा आपण, ह्याला काय म्हणतो, लोअर आहे. बघा, डाऊन ट्रेंडमध्ये थोडा हाय बनतो, त्याला लोअर हाय म्हणतो. आणि अपट्रेंडमध्ये वरती जाताना आपण थोडा लो बनतो, त्याला हायर लो म्हणतो. कारण का मार्केट ऑलरेडी हाय असतं, त्याला हायर लो. आणि मार्केट ऑलरेडी डाऊन ट्रेंडला असतं, त्याला लोअर हाय. म्हणजे लो मार्केट आहे, त्याला थोडा हाय बनलाय, त्याला लोअर आहे. तर बघा, इथं बघा, इंटरनल पण इन्व्हेस्टमेंट आहेत, पण इंटरनलची काही गरज नाही. बरेच लोक ह्यातच कन्फ्युज करतात, इंटरनल हायर आहे, एक्स्ट्रीम हायर आहे. काही गरज नाही, इम्पॉर्टंट हा आहे. ओके. तर बघा, मार्केटने काय केलं, इथं काय झालं, आयडीएम झालं. लोअर लो मध्ये काय झालं, इथे एक आयडीएम तयार झाला. आणि ज्या वेळेला मार्केटनी, हा लो आहे सगळ्यात लास्ट लो आहे, बरोबर. तर ह्याचा प्रिव्हियस ब्रेकअप स्ट्रक्चर इथं आहे, आणि ह्याची इन्व्हेस्टमेंट इथं आहे. तर मार्केट ह्याच्यावर शिफ्ट झालं, तर काय होणार, चेंज ऑफ कॅरेक्टर. CHOCH. मार्केटने काय केले, दिशा बदलली. आता बघा, इथून पुढे मार्केट कुठे गेले, इथून पुढे काय गेले, मार्केट चेंज ऑफ कॅरेक्टर झालं, वरून इथून वरतीच गेलं. पण बघा, काही काही लोक इथं चोच होईल म्हणून बाय केले असतील, तर फसले असतील, इथं लॉस झाला असेल. त्यामुळे तुम्हाला एंट्री कुठं करायची आहे, प्रॉपर एंट्री कुठं करायची आहे, हे समजणं महत्वाचं आहे. नेट जाळं टाकलंय, ससा आलाय, पण त्याला पकडायचं कसं प्रॉपर, बरोबर. पण तो नेटमध्ये यायच्या अगोदरच तुम्ही त्या पाठीमागे धावला, तर तो पळून जाईल. मग तसं पण मार्केट इथं काय करतं, तुम्हाला वाटतं इथं चेंज ऑफ पॅटर्न होते, क्लोज कन्फर्मेशन. कधी पण बघा, एंट्री करत असताना मार्केटचं कन्फर्मेशन घेणं महत्वाचं आहे. जसं गाडी आपण टर्न घेतोय, इंडिकेटर लावतोय, गाडी बघतोय मागं कोणती येते का, नाहीतर अचानक तुम्ही एंट्री करताय,
तर ठोकाल तुम्ही, ॲक्सिडेंट होईल, लॉस पण होईल. त्यामुळं हे खूप महत्त्वाचं आहे. आजच्या ट्रेनिंगमध्ये बघा एवढंच आहे. उद्या आपल्याला तिसरा दिवस आहे. पण आज तुम्हाला होमवर्क करायचे आहेत. आणि बरेच लोक बघा ट्रेनिंग लगेच शिकतात आणि अकाउंट ओपन करतात लाख लाख रुपयाचं. मित्रांनो तसं करू नका. 500 1000चं अकाउंट ओपन करू नका. पहिलं काय करा, एक 2 3 दिवस डेमोवर प्रॅक्टिस करा. काय करा, डेमोवर बघा. डेमोवर प्रॅक्टिस म्हणजे काय, तुम्हाला बाय आणि सेल कसं करायचं आहे, त्याचा स्टॉप लॉस कसा लावायचा आहे, आणि टार्गेट कसं टाईप म्हणजे तिथं टार्गेट कसं लावायचं हे शिकलं पाहिजे. 2 4 दिवसामध्ये तुम्हाला हे शिकला डेमोला, तर तुम्ही छोटा अकाउंट ओपन करा. बरेच लोक काय करतात, डेमोला प्रॅक्टिस होतो, डेमोला काय होतं, प्रॉफिट खूप होतो, आणि तिथे लोक काय करतात, अकाउंट ओपन करतात. $500 $1000. मित्रांनो काही लोकांचं असं आहे, 1 1 लाख रुपये लॉस होतो, होतो आमचा पण झालाय. पण ज्या आमच्या चुका झाल्या ते तुम्ही करू नका. पहिलं $100 टाका, म्हणजे इन्व्हेस्ट करा, आणि त्याच्यावर तुम्ही हळूहळू प्रगती करा. आणि मग तुम्ही मोठा अकाउंट, तुम्हाला जर कॉन्फिडन्स वाढला बाबा, 1 लाख गेल्यानंतर दुःख घेण्यापेक्षा अगोदर छोट्या अमाऊंटमधून सुरुवात करा. आणि मग छोटी अमाऊंट लॉस झालं तर काही टेन्शन नाही, कारण का $100 लॉस झाले तर तुम्हाला उद्या तुम्हाला वाटलं पाहिजे की बाबा बाहेर 15,000 20,000 रुपये शिकायला गेले असते, ते आपल्यासाठी स्वतःला शिकण्यासाठी वेस्ट केले. पण त्या $100 मधून तुम्हाला शिकायला भेटेल, काय चुका झाल्या काय नाही हे शिकायला भेटेल. म्हणून लगेच बघा काही काही लोक लगेच 500 गेल्या आठवड्यामध्ये मी ट्रेनिंग शिकवतोय, तर तिने त्या लेडीजनी आय टीमध्ये जॉबला आहे, त्या लेडीजनी $500 डिपॉझिट केले, आणि लॉट साईज माहीत नाही, रिस्क मॅनेजमेंट माहीत नाही, आणि अकाउंट झिरो केले. त्यामुळे सुरुवातीला करणार असाल, तुम्ही करणार असाल तर $100 करा, आणि $100 0.01नी 0.01 ट्रेड करा. त्या लेडीजने काय केलं, 500च्या अकाउंटला 0.50 0.10 0.20, रिस्क मॅनेजमेंट माहीत नाही, अकाउंट साईजची रिस्क मॅनेजमेंट कसं करायचं हे माहीत नाही, लॉस केलं. त्यामुळे परिपूर्ण करणारा असाल, छोटा अकाउंट काढा अगोदर $100, आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करा. आणि मुद्दा असा आहे की डेमोवर सायकोलॉजी डेव्हलप होत नाही, रिअल अकाउंटवरच होते. त्यामुळे शिकत असताना 2 4 दिवस तुम्ही बायसेल कसं करायचं शिका, आणि एक छोटा अकाउंट ओपन करा, आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करा. 500 1000चं लगेच ओपन करू नका. 2 3 महिने झाल्याशिवाय, पूर्ण शिकल्याशिवाय ओपन करू नका. ओके. तर आजच्या ट्रेनिंगमध्ये एवढंच आहे. आणि हा यूट्यूबला पण व्हिडिओ जाईल मराठी लोकांसाठी. आजचा जो वेबिनार आहे तो एस-एम-सी आणि आय-टी-सी डे दुसरा दुसरा दिवस आहे. हे जर होमवर्क करा. होमवर्क काय करा, तुम्हाला हे मार्किंग करायचं. हे मार्किंग काय करायचं, 5 मिनिटामध्ये 15 मिनिटामध्ये, जिथं लोअर लो झालाय, तुम्हाला ब्रेकआउट स्ट्रक्चर कुठं झालाय, तीनच गोष्टी करायच्यात. ब्रेकआउट स्ट्रक्चर कुठं झालाय, इन्व्हेस्टमेंट कुठं आहे, आणि चेंज ऑफ कॅरेक्टर कुठं झालाय, हे तुम्हाला शिकता आलं पाहिजे. तर तुम्हाला मार्केट समजेल. आता बघा इथून चेंज ऑफ कॅरेक्टर झालं मार्केट, इथून मार्केट वरतीच गेलं, तर तुम्हाला 1 तासामध्ये जर स्विंग ट्रेड करता आला असता, तर तुम्हाला इथून किती प्रॉफिट झाला असता बघा. म्हणजे एवढं मार्केट कंटिन्यू वरती गेले. म्हणजे जो व्यक्ती स्विंग शिकेल तो खूप चांगलं प्रॉफिट करू शकतो. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, प्रॅक्टिस करायचं आहे. आजचा ट्रेनिंग इथंच आपण थांबूया. विश यू ऑल द बेस्ट. दुसरा उद्या उद्या आपल्याला तिसरा दिवस असेल ॲडव्हान्स ट्रेनिंगचा. तर थँक्यू व्हेरी मच. आणि यूट्यूबला व्हिडिओ गेला तर तिथं कमेंट करा, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय वाटला. ओके. तुम्ही तिथं कमेंट करू शकता, तुमचा नंबर पण टाकू शकता. बरेच लोक यूट्यूबला बघतात, कॉल करतात, तुम्हाला रेफरन्स पण करता येईल. म्हणजे आपण जे एक संकल्प घेऊन चाललोय की 1 लाख लोकांना ट्रेडर बनवायचं आहे, तर तुम्ही सुद्धा तुमच्या माध्यमातून जितकी लोक शिकवता येतील लोकांना मदत करा. मदत म्हणजे काय, मी ट्रेनिंग देईल किंवा तुम्ही पण उद्या ट्रेनिंग देऊ शकता. माझं स्वप्न काय आहे की 1 लाख ट्रेडर आणि 1 लाख ट्रेनर पण आपल्याला बनवायचे. त्यामुळे तुम्ही पण उद्या ट्रेनिंग कसं द्यायचं म्हणजे बोलून बोलून शिकू शकताय, आणि लोकांना ट्रेनिंग तुम्ही पण देऊ शकताय. त्यामुळे जितक्या जास्त लोकांना तुम्हाला सांगता येईल, हेल्प करता येईल तेवढं करू शकताय. स्वामी सेवा म्हणून त्यांना पण तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. त्यामुळे आजच्या ट्रेनिंगमध्ये एवढंच आहे. थँक्यू व्हेरी मच. उद्या भेटू.